मी प्राध्यापक डॉक्टर बी जी राशीनकर, आबासाहेब काकडे महाविद्यालय बोधेगाव, SYBA जॉग्राफी सेमिस्टर 3 या विषयाच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील वर्षी म्हणजेच प्रथम वर्ष कला या वर्गामध्ये तुम्ही प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल असे दोन विषय त्या ठिकाणी अभ्यासलेले होते. मला विशेष असं वाटतं की जेव्हा तुम्ही शैक्षणिक आकृतिबंध 10+2+3 म्हणजे 10+2 पूर्ण करून शैक्षणिक आकृतिबंध 3 मध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश घेतला त्यावेळेस सर्वच विषयांचे तुम्ही जे मागच्या वर्षी अभ्यासलं त्या सर्वच विषयांचे सिलेबस जे होते, अभ्यासक्रम जे होते ते बदललेले होते. आणि चालू वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये तुम्ही जेव्हा SYBA मध्ये प्रवेश घेताय तेव्हा तुमचा SYBAचा सिलेबस हा सुद्धा बदललेला आहे. आणि मग चालू वर्षी 2019च्या पॅटर्नप्रमाणे SYBA जॉग्राफीसाठी कोर्स GG 210A एन्व्हायरमेंट जॉग्राफी अर्थात पर्यावरण भूगोल हा विषय पुणे विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळानं त्या ठिकाणी निवडलेला आहे. हा अभ्यास निवडण्यापाठीमागचं जे कारण आहे तर त्या अनुषंगानं आपण थोडासा विचार जर केला तर जगामध्ये जग हे दोन प्रकारामध्ये विभागलं जातं. एक ज्याला आपण नॅचरल वर्ल्ड्स म्हणजेच नैसर्गिक जग आणि दुसरं मानव निर्मित जग ज्याला बिल्ट वर्ल्ड असं आपण म्हणू शकतो. याचं कारण असं की नैसर्गिक जगतामध्ये पाणी, हवा, वनस्पती, मृदा म्हणजे जे जे अजैविक सर्व घटक आहेत त्या घटकांचा त्यामध्ये समावेश होतो. तर मानवनिर्मित जगतामध्ये खऱ्या अर्थानं मानवानं निर्माण केलेल्या वेगवेगळ्या संस्था असतील, राजकीय संघटना असतील, उद्योगधंदे असतील, दळणवळणाची साधनं असतील, म्हणजेच त्या ठिकाणी विज्ञान तंत्रज्ञान याच्या बळावरती याचा वापर करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विकास साधण्यासाठी निर्माण झालेलं जे जग आहे त्याला आपण मानवनिर्मित जग असं म्हणतो किंवा बिल्ट वर्ल्ड असं म्हणतो. आणि म्हणून असं जरी असलं तर नैसर्गिक जगताचा सुद्धा मानव हा एक अविभाज्य घटक आहे आणि मानवनिर्मित जगताचा सुद्धा मानव हा एक घटक आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं गेल्या 2 शतकापासून जगामध्ये असंख्य बदल होताना आपल्याला दिसत आहेत. मग हे जे बदल आहेत ही मानव आपला स्वतःचा विकास साधत असताना ज्या नैसर्गिक साधन संपदा आहेत, मग ते पाणी असो, हवा असो, मृदा असो, या सर्वच घटकांचा त्या ठिकाणी उपभोग घेऊन खऱ्या अर्थानं उत्पादन क्षमता त्या ठिकाणी निर्माण करतोय, वाढवतो आहे, त्याचा उपभोग घेतो आहे. आणि त्यातून खऱ्या अर्थानं पर्यावरणासारख्या घटकांची अवनती म्हणजेच त्याला आपण डिग्रेडेशन, अधपतन असं म्हणू, ते होताना दिसतंय. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये प्राथमिक स्तरापासून तर उच्च शिक्षणापर्यंत सर्वच स्तरामध्ये पर्यावरण शिक्षणाची नितांत आवश्यकता भासू लागल्याने त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या अभ्यास मंडळानं पर्यावरणीय भूगोल या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी ठेवलेला आहे. आता पर्यावरणीय भूगोलामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पहिल्या म्हणजे 3ऱ्या सेमिस्टरसाठी जर विचार केला तर पहिले जे प्रकरण आहे ते म्हणजे पर्यावरणीय भूगोलाचा परिचय. पर्यावरणीय भूगोलाच्या परिचयामध्ये आपल्याला पर्यावरण भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती त्या ठिकाणी पाहायची आहे.
नंबर 2, पर्यावरण भूगोलाच्या अभ्यास पद्धती. मग पर्यावरण भूगोलाचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या अभ्यास पद्धतींच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या भूगोलाचं पर्यावरणाचं आपल्याला स्वरूप त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. नंबर 3, पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व. जसं मी सुरुवातीला सांगितलं की पर्यावरणाच्या अभ्यासाची नितांत गरज का भासू लागली आणि त्याचं दिवसेंदिवस पर्यावरणाच्या अभ्यासाचं महत्त्व हे का वाढत आहे, त्या दृष्टीनं आपल्याला या उपघटकामध्ये खऱ्या अर्थानं विचार करायचा आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणाचे प्रकार. पर्यावरणाचे प्रकार पाहताना खऱ्या अर्थानं नैसर्गिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण असे 2 प्रकार आपण पाडतो, परंतु त्याचे आणखी उपप्रकार आपण जर बघितले तर खऱ्या अर्थानं काही परिसंस्था, त्या परिसंस्थांचे प्रकार, तसं पर्यावरणाचे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. प्रकरण दुसरे जे आहे ते म्हणजे परिसंस्था. परिसंस्था या घटकामध्ये की एक सजीव घटक दुसऱ्या घटकांवरती अवलंबून असतो, म्हणजे ती एक अन्नजाळी असते, अन्न साखळी असते, त्यांच्यामध्ये ऊर्जा विनिमय असतो आणि मग त्यातून खऱ्या अर्थानं पृथ्वीवरील संपूर्ण सजीवसृष्टी जी आहे ती सजीवसृष्टी त्या साखळीतून जात असते. आणि म्हणून अशी जी परिसंस्था आहे त्या परिसंस्थेचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. हा विचार करत असताना 1 नंबरचा जो घटक आहे त्यामध्ये अर्थ, परिसंस्थेचा अर्थ, परिसंस्था संकल्पना आणि परिसंस्थेची व्याख्या आपल्याला बघायची. नंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे परिसंस्थेची रचना. परिसंस्था रचना जी आहे ती रचना आपल्याला बघायची. नंबर 3, परिसंस्थेचे कार्य. म्हणजे कोणतीही एखादी संस्था घेतली तर त्या संस्थेचं कार्य कशा स्वरूपाचं असतं, तसंच सजीवांच्या असणारी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असणाऱ्या सजीवांच्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण परिसंस्था असं म्हणतो. आणि मग ती जलाशयामध्ये असणारी जलपरिसंस्था असो, जंगलामध्ये वास्तव्य करणारी जी प्राणी आहेत, वनस्पती आहेत, म्हणजे या सर्व घटकांचं एक साखळी असते आणि चेन असते. त्या परिसंस्थेचं कार्य वेगवेगळ्या प्रदेशामध्ये कसं चालतं आणि म्हणून परिसंस्थेचे कार्य यामध्ये आपल्याला बघायचे आहेत. आणि त्यानंतर परिसंस्थेचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. आता परिसंस्थेचे प्रकार बघत असताना खऱ्या अर्थानं परिसंस्थेचे जे प्रकार आहेत त्यामध्ये मानवनिर्मित परिसंस्था आणि निसर्गनिर्मित परिसंस्था असे 2 प्रकार पडतात. त्याचे अनेक उपप्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, परंतु या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये मात्र एक जंगल परिसंस्था ही जी आहे ही नैसर्गिक परिसंस्था आहे. तर दुसरी जी आहे ती म्हणजे पॉन्ड इकोसिस्टम, ज्याला आपण तळी परिसंस्था असं म्हणतो. तर ही तळी परिसंस्था ही प्रामुख्यानं मानवनिर्मित अशा स्वरूपाची परिसंस्था आहे. आणि म्हणून एक निसर्गनिर्मित परिसंस्था आणि दुसरी मानवनिर्मित परिसंस्था अशा 2 वेगवेगळ्या परिसंस्थांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रकरण 3, जैवविविधता आणि त्यांचे संवर्धन. या ठिकाणी आपण जगामध्ये वेगवेगळ्या प्रदेशांचा अभ्यास करत असताना आपल्या असं एक लक्षात येतं की पृथ्वीवर असणारा मानवाची ही प्रचंड असणारी जी संख्या आहे, तरी निसर्गानं त्याला बनवताना एकसारखं बनवलेलं नाही. मग काही प्रदेशामधले लोक उंच, धिप्पाड, गोरे, काळे, तर काही प्रदेशामध्ये खुजे किंवा त्याला आपण बुटके म्हणू असे कडकडीत शरीरयष्टी असणारे अशा प्रकारची शरीर रचना आपल्याला मानवामध्ये आढळते. तसं एकूण जैविक घटकामध्ये किंवा सजीवसृष्टीमध्ये आपण जर विचार केला तर प्रत्येक प्रदेशानुरूप त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पतींच्या, प्राण्यांच्या स्पेसीज किंवा जाती आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. आणि म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये ही जैविक घटकामध्ये असणारी जी विविधता आहे त्या विविधतेला आपण जैवविविधता असं म्हणतो. आणि तिचे संवर्धन हे या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे. कारण की या वाढत्या उपभोगामध्ये
सजीव सृष्टीची हानी होत नाही ना, आणि मग जर ती हानी होत असेल तर खऱ्या अर्थानं मानवावर तिच्या संवर्धनाची जबाबदारी येऊन पडते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जैवविविधता अभ्यासत असताना तिचे संवर्धन कसं करायचं त्या अनुषंगानं आपल्याला यामध्ये काही घटक बघायचे आहेत. त्याच्यामधला पहिला जो घटक आहे तो म्हणजे जैवविविधतेची संकल्पना. जैवविविधता म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे जैवविविधतेची आर्थिक क्षमता. कारण ही जी जैवविविधता आहे ती मानवाला त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उपयुक्त ठरत असते. आणि म्हणून ज्या ज्या प्रदेशामध्ये प्रचंड जैवविविधता आहे ते प्रदेश ही आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा स्वरूपाचे मानले जातात. मग उदाहरणार्थ आपण जर विचारात घेतला तर भारतासारखा जो देश आहे की ज्या ठिकाणी आपण असं म्हणतो की भारतीय संस्कृतीबद्दल बोलताना आपण अनेक व्याख्यानातून म्हणा पुस्तकातून आपण बघतो, वाचतो, ऐकतो की भिन्न गाणी, भिन्न वाणी, भिन्न जाती, भिन्न धर्म तरी एकच संस्कृती, असा या भारतीय संस्कृतीचा महिमा आपण सांगतो, ऐकतो, वाचतो. आणि खऱ्या अर्थानं जर आपण ह्या जैवविविधतेचा अभ्यास जर केला तर खऱ्या अर्थानं भारत हे जगातील एकमेव असं जैवविविधतेनं संपन्न असणारा राष्ट्र आहे. आणि म्हणून त्यातून आपल्याला अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, अनेक वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये वापरण्यासाठी त्या ठिकाणी कच्चा माल, हे सर्व आपल्याला या जैवविविधतेतून मिळत असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यानुसार आर्थिक क्षमता ही त्या जैवविविधतेवर त्या देशाची, त्या राष्ट्राची अवलंबून असते. तेही आपल्याला याच्यामध्ये बघायचे. नंबर 3 बघितला तर जैवविविधतेची हानी आणि भारतातील संवेदनशील प्रदेश. कारण जेव्हा एखाद्या घटकाचा आपण त्याच्या उत्पादनापेक्षा जास्त उपभोग घेण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं ती त्या ठिकाणी त्या पर्यावरणाची किंवा त्या जैवविविधतेची हानी असते. आणि मग जर अशी हानी होत गेली तर खऱ्या अर्थानं भारतामध्ये असे अनेक संवेदनशील प्रदेश अलीकडच्या काळामध्ये निर्माण होत आहेत. आपल्याला त्या संवेदनशील प्रदेशांचा सुद्धा विचार या घटकामध्ये करायचा आहे. आणि चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे जैवविविधतेचे संवर्धन. अलीकडच्या काळामध्ये जंगलतोडीच्या संदर्भामध्ये असेल किंवा वन्य प्राण्यांच्या संदर्भानं असेल, अनेक कायदे त्या ठिकाणी, संवर्धनविषयक कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं संवर्धन म्हणजे एक निकोप प्रकारचं पर्यावरण राखण्यासाठी प्रत्येक पर्यावरणीय प्रत्येक घटकाचं संवर्धन करण्याची गरज खऱ्या अर्थानं आता निर्माण झालेली आहे. आता संवर्धन या शब्दाचा अर्थ आपण जर बघितला तर संवर्धन म्हणजे काय की उदाहरणार्थ एखादी पर्यावरणातला एखादा घटक किंवा वस्तू ही मानवाला वापरासाठी असते, परंतु तिचा वापर करत असताना मानवानं एक दक्षता, एक काळजी घेण्याची गरज आहे की ती साधन संपदा वापरत असताना संपणार तर नाही ना याची काळजी घेणं म्हणजेच खऱ्या अर्थानं संवर्धन आहे. जर एखादी साधन संपदा ही आपण वापरत नसू तर ती कुचकामी ठरते, ती वापरली पाहिजे परंतु गरजेपुरती वापरली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण असं गरजेपुरतं ते वापरत गेलो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपण आणखी त्या साधन संपदेची पुनर्निर्मिती कशी होईल या दृष्टीनं विचार जर केला, काळजी घेतली तर खऱ्या अर्थानं जैवविविधतेचं संवर्धन होण्यास मदत होईल. आणि म्हणून हे या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचंय. प्रकरण 4 याच्यामध्ये पर्यावरणीय प्रदूषण. खऱ्या अर्थानं टुडेज बर्निंग इश्यू ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जगामध्ये आज ज्या ज्वलंत समस्या आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रदूषण ही एक समस्या आहे. मग हे जे प्रदूषण आहे, प्रदूषण म्हणजे काय तर पृथ्वीवरील कोणत्याही घटकांचं जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता कमी होणं म्हणजे ते उपभोगायोग्य नसणं म्हणजे खऱ्या अर्थानं प्रदूषण असतं. आणि म्हणून या प्रदूषणाचा विचार करत असताना प्रदूषणाची संकल्पना नंबर 2 हवा प्रदूषण, कारणे, परिणाम आणि नियंत्रणासाठीचे उपाय. ठीक आहे, वाढत्या औद्योगिकरणामुळं, वाढत्या वाहतूक धंद्यामुळं
त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात किंवा जे आपले शीतकरण केंद्र आहेत अशांच्या माध्यमातून आता प्रचंड वायू हे पर्यावरणामध्ये सोडले जातात आणि त्यातून प्रचंड प्रमाणामध्ये वायू प्रदूषण होताना दिसते. आणि म्हणून वायू प्रदूषणाची कारणे काय आहेत, त्याचे परिणाम काय होतात आणि कारणे आणि परिणाम अभ्यासल्यानंतर ते नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, त्या ठिकाणी काय त्याच्यावरती काय रेमेडीज शोधल्या पाहिजेत, या दृष्टीनं आपल्याला या प्रकरणामध्ये विचार करायचा आहे. नंबर 3, जलप्रदूषण. जलप्रदूषण, त्याची कारणं, परिणाम आणि नियंत्रणासाठीचे उपाय हे या प्रकरणामध्ये बघायचं आहे. आपण अगदी भूगर्भ जलापासून जरी विचार केला तरी भूगर्भ जलामध्ये सुद्धा आता जी क्षारता आहे ती क्षारता अलीकडच्या काळामध्ये वाढलेली दिसते आणि म्हणजे खऱ्या अर्थानं ते पाणी पिकासाठी पाहिजे तेवढं उपयुक्त ठरत नाही. हा एक घटक. नद्यांची ती परिस्थिती आहे, तळ्यांची ती परिस्थिती आहे, सागर किनाऱ्यांची सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याची कारणे, परिणाम आणि नियंत्रणासाठीचे उपाय याच्यावरती आपल्याला या घटकामध्ये विचार करायचा आहे. आणि नंबर 4, मृदा प्रदूषण, कारणे, परिणाम आणि नियंत्रणासाठीचे उपाय. खऱ्या अर्थानं मृदा ही संपूर्ण मानवजातीला नव्हे संपूर्ण सजीवसृष्टीला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जन्म देण्याचं आणि त्याचा वाढ आणि विकास करण्याचं काम करते. आणि अशा मृदेच्या प्रदूषणाबद्दल त्याची गुणवत्ता खालवल्यामुळे खऱ्या अर्थाने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. भूकबळीसारखे, अर्धपोषणासारखे, कुपोषणासारखे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे. आणि म्हणून ही मृदेची खालावलेली परिस्थिती किंवा तिच्यामध्ये झालेलं हे प्रदूषण, त्याची कारणं, परिणाम आणि त्यासाठी नियंत्रणासाठीचे जे उपाय आहेत हे आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकूण हे 4 प्रकरणं जे आहेत, ही 4 प्रकरणं आपण या सेमिस्टरमध्ये म्हणजे 3ऱ्या सेमिस्टरमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद. पुढच्या तासामध्ये आपण प्रकरण पहिले, पर्यावरणीय भूगोलाचा परिचय, या ठिकाणी आपण हे प्रकरण आपण अभ्यासणार आहोत. थँक्यू. करू साफ करू त्याचं ते रेटिंग करावं लागेल ना थोडंसं, नाही बरंच पुढे गेलं असं.